पत्रकार परिषदेला ज्यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे, त्याचा शुभारंभ आता नुकताच छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून झालेला आहे। आपल्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। या ओबीसी बचाव यात्रेचं प्रमुख संयोजनामध्ये असणारे आमच्या राज्याचे नेते अविनाश भोसीकर या ठिकाणी आहेत, रमेश बारसकर या ठिकाणी आहेत, याचबरोबर पक्षाच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवतेताई आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी क्रांतीताई आहेत, डॉक्टर क्रांतीताई सावंत, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, आमचे पक्षाचे सहकारी इम्तियाज दादा, ओबीसी संघटनांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अध्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन करावं। मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। जरांगे पाटील यांचं जे त्या आंदोलनाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं। या बैठकीला अनेक जण अनुपस्थित होते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं त्या ठिकाणी भूमिका अशी मांडली की बैठकीत जरी हजर नसतील तरी मुख्यमंत्री सर्व राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून जरांगे पाटील यांच्या भूमिका आहे ती मागून घेऊन जो काही समान तोडगा निघेल तो तोडगा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावा। परंतु वंचित बहुजन आघाडीशिवाय इतर कोणीच भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे हळूहळू महाराष्ट्राचं असणारं वातावरण जे आहे ते पूर्णपणे गढूळ होते, विभक्त होते आणि त्याच्याच बरोबर राजकीय पक्षांचे नेते सुद्धा समाजाचेच पत्रकार बंधू बहिणी व आपले पदाधिकारी यांचं मी जिल्हाधीश या नात्याने स्वागत करतो। पुढील सुरेश प्राध्यापक सोमनाथ सावंत सर ओळख करून घ्या सर। इथूनच आमच्या या पत्रकार परिषदेला ज्यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण बचाव यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे, त्याचा शुभारंभ आता नुकताच छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून झालेला आहे। आपल्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। या ओबीसी बचाव यात्रेचं प्रमुख संयोजनामध्ये असणारे आमच्या राज्याचे नेते अविनाश भोसीकर या ठिकाणी आहेत, रमेश बारसकर या ठिकाणी आहेत, याचबरोबर पक्षाच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवतेताई आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी क्रांतीताई आहेत, डॉक्टर क्रांतीताई सावंत, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, आमचे पक्षाचे सहकारी इम्तियाज दादा, ओबीसी संघटनांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अध्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन करावं। मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। जरांगे पाटील यांचं जे त्या आंदोलनाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं। या बैठकीला अनेक जण अनुपस्थित होते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं त्या ठिकाणी भूमिका अशी मांडली की बैठकीत जरी हजर नसतील तरी मुख्यमंत्री सर्व राजकीय पक्ष यांना पत्र पाठवून जरांगे पाटील यांच्या भूमिका आहे ती मागून घेऊन जो काही समान तोडगा निघेल तो तोडगा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावा। परंतु
वंचित बहुजन आघाडीशिवाय इतर कोणीच भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे हळूहळू महाराष्ट्राचं असणारं वातावरण जे आहे ते पूर्णपणे गढूळ होतंय, विभक्त होतंय आणि त्याच्याच बरोबर राजकीय पक्षांचे नेते सुद्धा समाजाचेच अशी असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. हे मी मानतो असताना दुर्दैव असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं मी मानतो की राजकीय नेते हे पक्षाची भूमिकापेक्षा आपल्याच समाजाचा विचार करताच्या लोकांमध्ये सुरुवात झाली भूमिका होती. त्यांनी असं म्हटलं होतं की 225 समाजाचे आमदार येणाऱ्या विधानसभेमध्ये असतील. त्यांनी महाविकास आघाडीचे जर म्हटलं असतं तर त्याच्यातलं गैरसमज झाला नसता, परंतु त्यांनी समाज हा शब्द ज्यावेळेस वापरला त्याला गैरसमज झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिथून असणारा परिस्थिती अधिकच चिघळत चालली अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे उद्याच्या विधानसभेमध्ये जे लोकसभेला घडलं की ओबीसीला उमेदवारी नाही आणि कुणबी मराठा समाजाला सरसकट विरोध केलेला आहे. त्याच कारण आहे की ज्याची नोंद आहे तो असणारा अर्ज करून सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढू शकतो, नाही त्याचं तो असणारा काढू शकत नाही. जी काही भारतीय जेनॉलॉजी आहे त्या प्रमाणात आई वडिलांकडूनच समाज आणि तो कुठल्या समाजाचा याचा त्याला अधिकार त्या ठिकाणी मिळतो. तो इम्पोर्ट करणं हा असताना सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलेला नाही, त्याच्या विरोधात निकाल दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आम्हाला असणारा अधिकार या सोयीला त्या ठिकाणी विरोध करतो. मागच्या लोकसभेमध्ये मी असं म्हणेन की एवढं वातावरण तंग होतं असं मी त्या ठिकाणी मानत नाही, परंतु लोकसभेनंतर आता असणारा परिस्थिती जी आहे ती चिघळत चालली अशी असणारी परिस्थिती आहे. छगन भुजबळ यांनी असणारा मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की नामांतरासारखी परिस्थिती आहे. 77 साली दुर्दैवाने मी असं म्हणेन की वसंतदादा पाटील यांचं सरकार गेलं होतं, शरद पवार त्या ठिकाणी सत्तेवरती आले होते आणि दंगली झाल्या होत्या, तेव्हा त्या दंगलीच्या पाठीमागे सुद्धा सत्ता पालट आहे त्यावेळेस झाली होती. आताही आपल्याला असं होताना दिसते. कोणाची सत्ता येईल ही काही सांगता येत नाही, पण बदल हा निश्चित आहे. त्या बदलाच्या तोंडावरती पुन्हा इथे दंगल आहे का हा एक मोठा भाग आम्ही त्या ठिकाणी मानतोय. मराठवाड्याकडून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळूहळू परिस्थिती त्या ठिकाणी होते. ती म्हणजे मागच्या 1.5 महिन्यामध्ये 7 ओबीसीचे असणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांना मारण्यात आलेलं आहे, त्यांचा खून झालेला आहे आणि हे आरक्षणाच्या वादातूनच झालेला आहे असं तिथल्या पोलीस रेकॉर्डवरून त्या ठिकाणी दिसतंय. की तिथल्या लोकांनी त्याला राजकारणामध्ये मग ते कोपर्डीचा प्रश्न असेल किंवा मागच्या वेळेस ओबीसी मराठा यांचा प्रश्न असेल, राजकीय भूमिका आणि शांतता या दोन्ही असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नामुळे झाले.
आमने सामने आलेल्या समूहाला आणि इथे असताना व्यवस्था आघाडीने केला आणि शांतता राखली अशी असताना परिस्थिती. आजही अशा ह्या दलदलीच्या परिस्थितीमध्ये पुन्हा वंचित बहुजन आघाडीने काल चैत्यभूमीपासून सुरुवात झाली. आम्ही असं पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा आहे तिथे असं नमन केलं. रात्री जे आहे संध्याकाळी नायगावला आम्ही असं त्या ठिकाणी गेलो सावित्रीबाई फुलेंच्या. आणि आज जे आहे त्यावेळी शाहू महाराज. आजचे दिवस हा असताना अत्यंत महत्वाचा आहे. अनेक जणांना असं वाटत होतं की एवढा पाऊस आहे एवढं सगळं आहे मुळे आहे पोस्टपोन करा. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कुठल्याही परिस्थिती पोस्टपोन करणार नाही. कारण आजचा दिवस 26 तारखेचा दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली आणि घोषणेच्या माध्यमातून ज्यांना कधीच सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही, शूद्राला आणि अतिशूद्राला कधीही सत्तेमध्ये स्थान मिळालं नाही, ते शिक्षणाची दारं मोकळी करून आरक्षण देऊन त्यांचा सहभाग होण्याचा असणारा हा दिवस आहे. आणि त्याच आरक्षणाच्या प्रश्नावरती रक्तपात व्हावा असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून हा दिवस आम्ही असा निवडला. आणि या दिवसापासून आम्ही असताना महाराष्ट्राच्या 20-22 जिल्ह्यांमध्ये रथ घेऊन म्हणजे आरक्षणाचा रथ त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. आणि आरक्षण आता समाजामध्ये सत्तेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून तो असणं महत्वाचा आहे. मी जसं म्हणालो की शरद पवार यांच्या असणाऱ्या वक्तव्याने परिस्थिती चिघळली, तशाच रीतीने असताना मध्यंतरी जनाले पाटील यांनी असताना जे वक्तव्य केलं आम्हाला नाही तर कोणाला नाही, या 2 वाक्यातून अनेक अनर्थ निघाले असे मी त्या ठिकाणी मानतो. त्यातले काही अनर्थ हे वास्तव्यामध्ये सुद्धा येऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी आपण बघत असाल इथलं आरक्षण थांबवलं आणि एक इलेक्शन ओबीसीच्या आरक्षण त्यावेळेस काँग्रेसचं जे डेलिगेशन होतं की ज्याच्यामध्ये वेदाला आम्ही गेलो होतो त्यांनी सरळ असताना त्यावेळेस नाकार दिला होता की आम्ही याला असताना पाठिंबा देण्यामध्ये आरटा कशाला अशी असणारी परिस्थिती आहे. जसं एससी आणि एसटीच्या आरक्षण ही संविधानिक आहे, हे आणि इथे अनेक सगळ्यांना थांबतो आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की भारतीय जनता ओके रेडी झालं की मला सांग. झाले सगळे डिटेल काय आरक्षण आपलं जे आपल्या
म्हणून मी आता सांगत होतो त्यावेळेस काँग्रेस आणि बीजेपी दोघांनीही ओबीसीची सूची घटनेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी सहकार्य केलं नाही आणि करणार नाही असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस मग ओबीसीचं आरक्षण कशा रीतीने द्यायचं याची असणारी सुरुवात झाली आणि मग असा निर्णय झाला की सभागृहामध्ये 84 साली मंडल कमिशन ज्यावेळेस सादर केलं अहवाल सादर केला त्यावेळेस होममंत्र्यांकडून स्टेटमेंट केलं होतं की आम्ही असताना हा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि शासन लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य निर्णय घेईल त्यालाच आधार धरून असणारा GR त्या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या GR वरती असणारं हे आरक्षण टिकलेलं आहे अशी असताना परिस्थिती ओबीसीला आरक्षण देणं ओबीसीला आरक्षण देणं हे संविधानिक आहे की नाही याच्या संदर्भातलं इंदिरा साहनी जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देताना हे घटनेशीर आहे असं म्हटलेलं आहे परंतु मी मगाशी जे म्हणालो की शंका सुरुवात झाली आहे याचं कारण की GR मार्फत देता येतो का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी मोकळा राहिलेला आहे आणि म्हणून ओबीसीच्या अनेक संघटनांमध्ये असताना चर्चा झालेली आहे की लॉर्डशिप खानविलकरांसारखंच आता असताना आपलं आरक्षण त्या ठिकाणी थांबवलं जाणार आहे का ही शंका आहे आणि ती विधान सभेमधनं थांबवल्या जाणार आहे का हा डाव याच्याबद्दल सगळ्या ओबीसी संघटनांमध्ये आता शंका निर्माण झाली आहे आणि म्हणून त्यांच्या शंकेला असताना हे करत असताना 100 ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो जे काही चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे शासनाने सगळ्या सोयऱ्यांचा त्याला आमचा असताना विरोध आहे जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे तेव्हा शासनाने रेकॉर्ड मध्ये जे खाडाखोड करून 55 लाख सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत ते शासनाला आम्ही म्हणतोय रद्द करा आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी रीतसर अर्ज करून आपलं असणारं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी मिळवावं मी असं दुर्दैव असं म्हणेन या ठिकाणी की काँग्रेस NCP हे दोन पक्ष यांच्यावरती आता असताना हळूहळू स्टॅम्प मागायला लागलाय की हे मराठा समाजाचे असणारे पक्ष आहेत आणि म्हणून या प्रश्नावरती भूमिका घेत नाही तर तोलवा तोलमीचं चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे की तुमचं काय बोलणं झालं ते आम्हाला असताना सांगा प्रश्न बोलणं मुख्यमंत्र्यांचा त्यांचं काय चाललं हा नाहीये तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे जरांगे पाटलांच्या मागणीवरती की त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की या मागणीला तुमचा विरोध आहे की याच्यापेक्षा अजून तो वेगळा काय आपला प्रस्ताव आहे का याच्या संदर्भातले असणारी विचारणा करण्यात आलेली आहे पण त्याच्याबद्दल काही सोयी बोलत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून दिवसेंदिवस परिस्थिती खालवत झालेली जात असल्यामुळे हा असणारा यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते नाही असं नाही पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा हिंसा व्हावी असं आम्हाला असणारं वाटत नाहीये आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधलं असणारं ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मानतो
मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक 22 जिल्ह्यांमधून आम्ही असावे ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि 7 तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असताना आम्ही सांगतो. माझं निवेदन संपलं. आपण आता विचार जरांगे पाटलांचं दररोज रेल्वे स्टेटमेंट जर येत असतात, आता राज्यातल्या मराठा समाजाला सुद्धा इतर समाजाला सुद्धा करायचं बंद झालंय की खरंच सगळे सोयऱ्यांना ते आरक्षण मिळणार आहे का, याच्यावर सगळं राजकारण किंवा सध्या मीडियामध्ये साध्या सोप्या भाषेत राज्यातल्या सर्वसामान्यांना तुम्ही कसं सांगाल की ते खरंच कायदेशीर आहे की नाही, होणार आहे की नाही? मी एवढंच सांगेन की एससी एसटीच्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला, त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्ह म्हणजे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्ह या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असणारं रिलेटिव्हला नाकारलेला किंवा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं आहे. तुम्ही जो GR काढताय त्या GR मध्ये एससी एसटीचं तुम्ही हे करताय, तेव्हा एससी एसटीचं करत असाल तर तो स्टे ऑर्डर होणार आहे, पुन्हा देखलेपणाच होणार आहे, त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही. तेव्हा आपण असं ते काढू नका. ओबीसीच्या संदर्भातला असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर याच्या संदर्भात सुद्धा टिकणार नाही आहे. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या याच्यामध्ये आहे, तेव्हा आपणही तिथे असणारं हे करावं. त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयरे हे टिकत नाही, कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आई वडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही. आता तुम्ही एक विवेचन जे केलं त्यामध्ये जे महाविकास आघाडी या आरक्षणाच्या विषयावर जी बैठक बोलवली सर्वपक्षीय आणि महाविकास आघाडीनं जो बहिष्कार घातला, कोणी उपस्थित राहिले ते फक्त शरद पवारांच्या एका फोनमुळे तो बहिष्कार घातला गेला. महाविकास आघाडी कोणीही सहभागी झाली नाही त्याला. मी असं तिथे म्हणेन की बीजेपी सुद्धा उपस्थित होती नाही, हे 3 उपस्थित नव्हते पण बीजेपी उपस्थित होती. बीजेपीने सुद्धा भूमिका घेतली नाही. कोणतं रहस्य काय, बीजेपी म्हणजे ते सत्तारूढ आहे तो ते असणार, त्यांनीच बैठक बोलत ते असणार, पण महाविकास आघाडीची घटक पक्ष इतर का नाही बैठकी राहत. मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले राज्याचे राहिले नाही, नेते असताना त्या समाजाचे झालेले. म्हणून माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झालाय अशी असणारी भूमिका आहे. आणि म्हणून म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा बीजेपी असतील, काय असतं ब्राह्मण म्हणून आहे, तर आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणून तेही 2 पक्ष असताना भूमिका घेत नाहीये. तेही जसं कोंबड्याची झुंड लावलेली आहे तसे 2 जण कसं लढतात आहेत ते बघतात. कोणतं रहस्य करायचं, कोणतं रहस्य करायचं तुम्ही त्यांनाच विचारले. सर, तुम्ही दंगलीचा उल्लेख केला. कोल्हापुरात आठवड्याभरापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची दंगल झाली होती. कोल्हापूरची सामाजिक बीड कुठेतरी उसवण्याचा हा उद्देश वाटतो का शासन? ते मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येतंय तसं वातावरण कसे बिघडे आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं याच दृष्टीने राज्याचा कोणीही विचार करत नाही. संपा झाल्यानंतर पुढची भूमिका काय असणार, म्हणजे यात्रा तुम्ही कराल ते आम्ही यात्रा करून एक आम्ही असं त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की बद्दल आहे का तो राहील त्याच्याबद्दल. पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल. आमचा हेतू तो आहे. सर्व दंगलीबाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण म्हणाला की
जातीपातीमध्ये बांधले लावायचा प्रकार सुरू आहे. मात्र धर्मामध्ये लावण्याचा प्रकार हे जे आंदोलन झालं ते संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. त्या संभाजीराजेंच्या सोबत तुम्ही आघाडी करण्यासंदर्भात तुमची चर्चा सुरू आहे किंवा तशा नाही, आमची चर्चा नाही आहे. आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भात मुसलमानांमध्ये मारण्याची पद्धत ही लिखित आहे आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे. हलाल ही पद्धत वैदिकीय पद्धत आहे आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते, त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं. त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली, ऑनेस्टी नसेल तर तिथे असताना काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही चर्चा ती चालली होती, एक ऑफर ती त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं. पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही तिथे थांबवू. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांचा शब्द सुधरू नका. त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता. आता त्यांनी दुरुस्त केली असेल, माझ्या काही उपयोग नाही. मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे. मी गरीब मराठा आहे, त्याला इथे ठगवल्या जाते, त्याचा वापर केला जातो. म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मुलगी असेल तर साहेब, एकूणच या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणाची आता राजकीय वळण पूर्णपणे राजकीय वळण पुढे राजकीय वळण लागले. काय कारण जरांगी पाटील म्हणतात आरटीएस खासदार पाडा, 288 आमदार पाडा, माझी निवडून द्या. मी म्हणून म्हणालो ना की आताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या मत माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललंय. आणि म्हणून मी मग अशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही, तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला. आणि नंतर की तसा अर्थ नव्हता यायचं असं दुरुस्ती झाली. राज्यात तीर्थक्षेत्र किंवा तीर्थयात्रा योजना आणली जाते, वारकरी महामंडळासाठी पैसे दिले जात आहेत. मात्र हे सगळे पैसे SC आणि ST साठी जे काय निधी आहे निधीमधून पैसे तिकडे वळवले गेले असं दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्याची माहिती आम्ही गोळा करतोय असेल तर मग त्याच्या राज्यातले बहुतांश पक्ष आता केलेलं आहे. वंचित बहुजनचं सध्या काय नियोजन आहे की राज्यभरामध्ये कशा पद्धतीने आम्ही असं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत. तिकडनं बाहेर पडलो किंवा आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागतो. याचा राजकीय फायदा होणार कोणाला म्हणून म्हटलं जाणार आहे. एक तुम्ही यांच्या बरोबर आहात आणि दुसरं म्हणतो तुम्ही आमच्या बरोबर. त्याच्यामुळे आमचा तबला दोन्ही कोण वाजणार ही आम्हाला जाणीव आहे. पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे. मी 77च्या दंगलीतला साक्षीदार आहे. तेव्हा काय काय घडलं हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी आत्ताच्या काळात 2014 असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असताना हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणा. तटस्थ भूमिका घेतली आहे. आता ही तटस्थ भूमिका राजकीय भूमिका घेताय. पूर्वीच्या निवडणुकीत सांगून तुमच्यावर आरोप होता तुम्ही भाजपची बीटी म्हणून काम करताय वगैरे, पण हा आरोप करून पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर बीटी भूमिका असेल करून दाखवायचं जेणेकरून तुम्हाला मग मला फायदा काय त्याच्यात? आता कोल्हापुरात सीटा अशा आम्हाला फायदा काय त्याच्यात? शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं, नुकसानासाठी करत नाही. स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचं ठेवून तुम्ही हा आरोप करून काढण्याचा प्रयत्न करणार आहे का? तुमची माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप काय करत किती वाचवणारं सरकार होतं ते आरोप लोकसभा त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे. आम्ही असं बलिके बकरी तुमच्या आहोत आणि त्याच्यामुळे असं तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बलीचा बकरा करणारच. कुर्बानीचा बकरा लागतोच जर ईदेला.
लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतदार रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे. रेस आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असणारं इंडिया आघाडीकडे त्यावेळेस संविधान बचावाचा जो मत त्याच्यामुळे असताना आमचा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यामध्ये जे छोटे घटक पक्ष आहेत ते दोघांवरही नाराज आहेत. छोटे घटक पक्ष म्हणून एक तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आणि त्यांच्यामधनं असणारे एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे प्रयोग यशस्वी होतील असं 1 वर्ष घ्या समजावून सांगितलं की तुम्ही विभागवार केले आहे, तुम्ही विभागवार केले नाही तर ते असताना शक्य नाही. त्याचा आता शरद जोशींची असणारी विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने, दुसरं काहीच नाहीये. हे जे काही होते ते सगळे आता हे झाले. आणि दुसरं जो तो असणारा केशव दुर्दैवाने मी असं मतदारसंघ जे आहे ते पॉलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात. वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघात. गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे. तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी, दुर्दैवाने असताना राजू शेट्टी असताना हा विचार करत नाहीये की एक पार्टी की व्यक्ती आहे. केशवराव जोशी यांना मी चांगला ओळखतो, ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रमुख प्रचारक होते, म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी. पण तो आज तेही एकटे राहिलेले आहेत, तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन उभ्या राहिलेले आहेत की ज्यांच्या दावेदार आहेत. तुम्ही म्हणताय की हा प्रयोग करावा, शेतकरी संघटनेचं शेतीच्या पडत चालेल शक्य होणार ना. असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला, दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत. मी आता काय म्हणाल तुम्हाला, प्रत्येक वेगवेगळं सगळं आहे. भुजबळांची भूमिका आहे की ओबीसी समाजाला आरक्षण वाचलं पाहिजे, तुम्ही आणि तुमची भूमिका आहे काय तर ती तुमच्या पाठीशी आहे. आता आमच्या पाठीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल, नाही तर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल. आज आपण या ठिकाणी या महापूरच्या परिस्थितीमध्ये सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजची पत्रकार परिषद संपलेली असं जाहीर करतो. पत्रकार परिषद